10 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी सूर्यप्रकाश तर कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे, कोणत्या ठिकाणी रिमझिम प्रकारचा पाऊस होणार आहे, याचा संपूर्ण आढावा आपण जगातील नवनवीन अचूक अंदाज देणाऱ्या वेबसाईट्स आणि भारत शासनाचा IMD या दोन्हीचा निष्कर्ष आपण या व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकाळून ढगाळ वातावरण तसेच दिवसभर पूर्ण सपाट ढगाळ हवामान राहणार आहे. नंतर बीड या ठिकाणी ढगाळ वातावरण, सतत ढगाळ वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाराशिव आणि लातूर या ठिकाणी आपल्याला सूर्यदर्शन, हलका सूर्यप्रकाश दिवसभर पाहायला मिळणार आहे. दुपारच्या वेळेस मात्र किंचित धुकट सूर्यप्रकाश म्हणजे जे काही वातावरणामध्ये ढगांचे प्रमाण असू शकते. लातूर या ठिकाणी हलका सूर्यप्रकाश पाहायला मिळणार आहे. तर जालना, हिंगोली या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. नंतर जो काही पुढील आपण विभागामधील पाहणार आहोत, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपल्याला काही वेळ आपल्याला पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि काही वेळ मुसळधार पावसासुद्धा याचं रूपांतर झालेलं सुद्धा पाहायला मिळणार आहे. दिवसभरामध्ये अशी परिस्थिती, दिवसभर या ठिकाणी सतत पावसाळी वातावरण राहणार आहे. हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि त्यातूनच काही वेळा जोरदार सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. नंतर आपण जो काही पुणे विभागातील जिल्ह्यांचा आपण तपशील पाहणार आहोत. या ठिकाणी पुणे या ठिकाणी पावसाचा प्रकार हा सकाळी ढगाळ तर 1 तास मेघकोंडा या ठिकाणी राहणार आहे. दुपारी ढग, संध्याकाळी वीजसाधांचा धोका, या ठिकाणी संध्याकाळी विजांचा सुद्धा प्रभाव आपल्याला या ठिकाणी दिसू शकतो. ढगाळ वातावरण दिसणार आहे. आणि सातारा या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण, पण सातारा या ठिकाणी वातावरणातून आपला हलका पाऊस सुद्धा पाहायला मिळणार आहे. सकाळी लहान थेंब, दुपारी गडगडाटासह मंद पाऊस पाहायला मिळणार आहे. सांगली या ठिकाणी ढगाळ थेंब, मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरणातून शावरचं प्रमाण पाहायला मिळणार आहे. मध्यरात्री सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाऊस अनुभवाला मिळणार आहे. नंतर आपण पुढील जो काही नाशिक विभागातील संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी हलका शावर, दुपारी आपल्याला थोड्याफार प्रमाणात पाऊस आणि संध्याकाळी पुन्हा आपल्याला हा जो काही रिमझिम प्रकार, दुपारच्या सुमारास मात्र नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. नंतर धुळे या ठिकाणी संध्याकाळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. जळगाव या ठिकाणी दुपारीच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. संध्याकाळी मात्र दुपारच्या स्वरूपाच्या ठिकाणी वादळ सुद्धा आपल्याला पाहायला सोसाट्याचा वारा सुटणार आहे. अहिल्यानगर या ठिकाणी दुपारी हलका पाऊस पाहायला मिळणार आहे. नंतर आपण नागपूर विभागातील पाहणार आहोत. जो काही नागपूर या ठिकाणी संध्याकाळी विजांसह जोरदार पाऊस आणि खूप जोरदार मुसळधार पाऊस या ठिकाणी नागपूर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. वर्धा या ठिकाणी संध्याकाळी विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आहे. भंडारा, गोंदिया या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण पूर्व विदर्भ या ठिकाणी 10 जुलै 2025 रोजी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर संपूर्ण दिवसात अशा परिस्थिती आहे. नंतर अमरावती, अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा या ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हलक्या ते जो काही पावसाळी रिमझिम प्रकारचा पाऊस असतो, अधूनमधून येतो, अशा प्रकारचा पाऊस आपल्याला या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचा हवामान अंदाज 10 जुलै 2025 आहे. धन्यवाद.